ठाणे शहराला टोलनाक्यांनी घेरलाय असं म्हटलं तर त्यात वावगं ठरू नये। ठाण्यातून येता जाता वाहन चालकांना आर्थिक भुर्दंड तर भरावा लागतोच, परंतु लांबच लांब रांगा लागल्यानं अमूल्य वेळही वाया जातो आणि इंधनही। त्यावर उपाय म्हणून आता ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी टोलनाक्यात जवळ असलेल्या पिवळ्या पट्ट्यांबाहेर गाड्यांची रांग गेल्यास टोल न घेता सोडून देण्याचे आदेश दिलेत। जर वाहनं याच्या मागे एवढी लाईन लागली तर याच्या पुढची जी वाहनं आहेत त्यांनी टोल न घेता सोडलं पाहिजे। जबाबदारी त्याची आहे आणि त्या जबाबदारीचं पालन केल्यानं त्याच्यावर कारवाई केली जाईल। राज्यातील 12 टोलनाके बंद केले, त्याच धर्तीवर बाकीचे टोलनाके देखील कसे बंद करता येतील याविषयीचा अहवाल प्राप्त झाला असून त्यावर लवकरच सकारात्मक निर्णय येईल असंही त्यांनी सुतोवाच केलं। त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निरंजन डावखरे यांनी सरकारनं संपूर्ण टोलमुक्तीचं दिलेलं आश्वासन पाळावं याचीही आठवण करून दिली। मुक्तीच्या संदर्भातलं या सरकारने ज्यावेळेस सरकारमध्ये येताना आश्वासन लोकांना दिलं होतं त्याचा पाठपुरावा सातत्याने विरोधी पक्ष म्हणून आम्ही करत राहू आणि जिथपर्यंत जी घोषणा त्यांनी केली होती या महाराष्ट्राला टोलमुक्त करण्याचा ती पूर्ण होत नाही तिथपर्यंत विरोधी पक्ष म्हणून आम्ही निश्चितपणे स्वस्थ बसणार नाही। नागरिकांनी देखील पिवळ्या पट्टीच्या निर्णयाचं स्वागत केलं असून संपूर्ण टोलमाफी लवकरात लवकर मिळावी ही आशा व्यक्त केली आहे। आज येलो लाईनचा निर्णय जो झाला तो त्याचे स्वागत तर आम्ही करतो, पण याच्या पुढे या पावसाळी अधिवेशनामध्ये जर टोलमुक्त झाला तर अजून आम्ही त्याचे स्वागत करू। मंत्री महोदयांनी आदेश दिलेत खरे, पण टोल कंपन्या पिवळ्या पट्टीची लक्ष्मण रेखा किती प्रामाणिकपणे पाळतायत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।